बड़ी दूर से आए हैं, सिर्फ और सिर्फ तुम्हारे लिए। कित्येक ग्राम कित्येक नगर आम्ही पालथी घातली फक्त तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी। बऱ्या बोलानं आमच्या सोबत चल। नाही चल, नाहीतर फरफटत खेचत घेऊन जाईन। तुला एक डाव सांगितलेलं समजणं झालंय वय? माझा प्राण गेला तरी चालेल, म्या तुझ्या संग यायचे नाही, कळलं? तुम्हें पता है तुम किसे जलील कर रही हो? आमच्या सोबत ह्या भाषेत बोलण्याचं धारिष्ट करणाऱ्याचे आम्ही काय गत करतो हे कळेल तुला आता। पांडुरंगा, तुझ्या लेकीला सहाय्य कर, तुझ्या लेकीला सहाय्य कर। हमला, हम पर हमला। आमच्यावर हल्ला करणारा आजपर्यंत कोणीही जिवंत राहिला नाही, हा नागही नाही राहणार। बिदरचे बादशाह होत आम्ही, आम्हाला स्पर्श करण्याची जुर्रत जरी केलीस ना तरी जिवंत राहणार नाहीस। शेवटचं सांगतोय, याचे परिणाम खूप वाईट होतील। वारीची वाट प्रसन्न मुखानं चालावी असं बाबा म्हणायचे। पण त्यासाठी मार्गातील अडथळे तरी दूर व्हायला पाहिजेत ना दादा। वाटेवर तो हरी असताना कसली चिंता करतेस मुक्ते? तुझ्या सखीस कान्होपात्रेस तो जपेल इतका तर विश्वास ठेवायला हवा ना त्या मायबापावर। गुरुदादा, मानवाच्या देहासवे येणाऱ्या मनाला कसं समजवायचं? ते नाठाळ आक्रंदन करत राहतं, त्याचं काय करायचं? रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे। त्या मनासवे हरिनामात दंग होऊन जायचं। रामकृष्ण हरे, चला रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे।
सखे कानो, अगं किती किती आनंद होतोय मला तुझ्या सवय फुगडी घालताना. मी ना तुला असंच घट्ट धरून ठेवणार आहे, म्हणजे तू कुठे जाणार नाहीस. मुक्ते नग काळजी करू, म्या बी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. ज्ञानदादा, ज्ञानदादा, आपली कान्हो, मी तिच्या सवय फुगडी घातली. ती बघ तिकडे. समद माझ्यामुळे होत, माझ्यामुळे लेकराच्या डोळ्यात पाणी आलं. मावशी अगं, मुक्ती, गुरुदादा म्हणतोय ते खरंय. आपण धीर धरायला हवा, त्या पांडुरंगावर विश्वास ठेवायला हवा. तो करेल कान्होपात्रेचं रक्षण. मानलं धनी, तुम्हाला मानलं. आता ते बादशाह काय सहज सोडणार ना बघा गणिकाच्या पोरीला. पण मला काय वाटतंय, हा. त्या बादशाला तिने नकार दिला तो. येडा आहे का रामा, तिने जर असं केलं तर हातोहात प्राणाला मुकलती. अरे आता तिला तिच्या माझापेक्षा तिला तिचा जीव जास्त मोलाचा असं. हा, तिला एक काम करू, ती गोड बातमी श्यामाबाईला देऊन येऊ. चला ला. श्यामाबाई, तुम्ही तुम्ही आता इथं कशा पायी आलाय? हो, म्या तुम्हाला सांगितलं होतं ना. अहो घाबरू नका माई. आता तर मी तुम्हाला माई म्हणलं. हे बघा माई, आता जे व्हायचं ते होऊन गेलं. पण मी आता तुम्हाला वचन देतो, इथून मोर मी तुमच्या पोरीला अजिबात त्रास देणार नाही. काय? नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय सा. मला ठाव आहे, यात बी तुमचं काहीतरी कुबांड असणार आहे. आता कसलं खुबाण माई? आता बादशाच्या प्रसादातल्या मुलींना त्रास द्यावा एवढं बळ आहे का आमच्याकडे? काय म्हणलात? म्हणजे तुम्हाला ते ठाऊक नाही? अहो आता ती बादशाच्या प्रसादात जाणार आहे. हा, पर कशा पायी? आता कशा पायी म्हणजे? अहो आपल्या कान्होपात्राची कीर्ती त्या बिदरच्या बादशापर्यंत पोहोचली. मग काय, तो भाळला तिच्यावर, आणि त्यात त्याला कळालं ती एका गणिकेची पोर आहे. मग काय, मिळवणं सोपं झालं बादशाला. अरे मेल्या मुर्द्या, तुझ्या जिभेला काही हाड? अरे तू काय बोलतोयस हे? आणि काय केलंस हे माझ्या पोरीचं? तर काय केलंय म्हणजे? अहो भलंच केलंय. अहो लयच चुकाणार आहे ना. आता मोठ्या महालात आजूबाजूला गडी असतील. हा, अहो सुख लोळण तिच्या पायथ्याशी लोळण. रामा, खरं तर माईने आता माझे आभारच मानायला पाहिजे. नाही मानले तरी चालेल, पण कसं आहे माई, आता कान्होपात्राच्या आनंदातच माझा आनंद. येतो, चल रामा. दमान दमान, जाग आली म्हणून लगेच उठून उभी न करव. तुम्ही अगं तुझे आई बापच समज. पोरी रानात चालता चालता तुझी शुद्ध हरपली होती. देवाची कृपा म्हणून तू आम्हाला सापडलीस. आता बरी वस्तू इथंच राहा. नाही नग, म्या निघते. कुठं निघालीस? अंगात त्राण तरी हाय का तुझ्या चालाया? आता मी जेवण रांधते, ते गप गुमान खा. अगं पोटात 2 घास गेलं म्हणजे बरं वाटेल. हुजूर, ही कान्होपात्राची मा
आणि गणिका ह्याच गणिकेची पोर आहे ती. माँ, तो माँ हो तुम. माँ को तो सब पता होता है. नाही नाही बादशाह, मला काय भेटावं नाही. तुझी लड़की और तुझे ही पता नहीं कि वो कहाँ है. मला तर वाटतं हिनीच लपवलं असेल तिला. नाही नाही, हा म्या कशा पाहिला पोतीला. आम्हा गणिकेच्या जन्माचे भोग ठाव आहेत मला. हेच भोग तुझ्या पोरीच्या नशिबी येऊ नये म्हणून तू आज लपविला असशील तिला. तुमच्यासारख्या बायकांना का स्वतःच्या मनाने जगायचा अधिकार असतो? अरे तुमच्यावर तर आमचा बादशाह सारख्या लोकांचा अधिकार असतो. एवढं बी ध्यानात नाही आला अजून. सुंदर बाईचा देह वाटेवरल्या लांडग्यासनी पण हवा असतोय. ए पात्रता इसरू नको तुझी, नाहीतर खामोश. या दरबारात फक्त आमचा आवाज मोठा असेल, अजून कोणाला तो अधिकार नाहीये. तुझी मुलगी मनात बसली आहे आमच्या. बहुत तारीफ सुनी है उसकी. आम्हाला ती पाहिजे. आणि तुमच्यासारख्या लोकांचा जन्मच आमची सेवा करण्यासाठी झालेला असतो. पण हे समज माझ्या कानपात्राला कोण समजावणार? हम समझा देंगे. एक बार हमारे सामने तो आए. आम्ही सगळं समजावून सांगू तिला. आणि ती जर आमची नाही झाली तर तिचं काय होईल याचा तू अंदाजही लावू शकत नाहीस. एक लड़की को नहीं ढूंढ पा रहे हो? बादशाह के सेवक आत ना, एक मामूली सा काम नहीं हो पा रहा है तुमसे. अगर वो लड़की नहीं मिली तब बादशाह आपल्याला जितना नहीं सोडणार. जाओ ढूंढो उसे. कोणाला शोधताय? एक लड़की. लड़की? हाँ, वो लड़की हमारे हाथ नहीं आ रही. उसे अपनी सुंदरता पर बहुत घमंड है. बस एक बार हाथ आ जाए, बादशाह समोर उभा केला ना, सगळा माज उतरेल तिचा. लईच खूबसूरत है का? हाँ, क्या आपको ऐसी लड़की कोई दिखी वाटेत? जी हाय, एक पोर लई सुंदर आहे. पर ती गणिकेची पोर आहे. हाँ, वही गणिकेची पोर. कहाँ है वो? ती तर म्हातारा म्हातारा संग कुटीमध्ये बसली आहे. आप सच बोल रहे हैं? घ्या आता म्या कशा पायी खोटे बोलीन? मतलब वही लड़की है. मुझे वो जगह दिखाओ. संग चला, धावतो. चलो. नहीं, हम साथ जाएंगे तो उसे शक होगा. आप सिर्फ मुझे रास्ता बताओ. बोल देंगे, उसके बदले में आपको बड़ा मोल मिलेगा. आप सिर्फ मुझे वो जगह बताओ. जी ते मोल इन्हें बादशाह के पास लेके जाओ. हम उस लड़की को लेके आते हैं. बादशाह आपको खुश होके बहुत बड़ा मोल देंगे. चलो. दादा, दादा चल 2 घास खाऊन घे. तू कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस. नको मुक्ती, इच्छाच होत नाहीये. दादा, मनाची इच्छा नसली
तरी पोटाला देहाला आधार हवाच ना. ज्यांच्या आयुष्यात माणसांचा आधार नसेल त्यांचं जगणं किती कठीण होत असेल ना. दादा काय झालंय? तू कोणाच्या विचाराने इतका अस्वस्थ झालायस? हरिभक्त कान्होपात्रेच्या. मुक्ते मला जाणवते कान्होपात्रेवर कसलं तरी विघ्न येणार आहे. विघ्न? कसलं विघ्न? दादा तिच्यावर कोणती आपत्ती तरी येणार नाही ना? आपल्या साऱ्यांच्या जीवाची काळजी वाहणारा तो हरी, त्याला सारं काही ठाऊक, परंतु काहीतरी अघटित घडेल असं माझं मन मला संकेत देत आहे. दादा, घटिकाभरात तुझ्या निरूपणाची वेळ होईल. सारे वारकरी तुझे अमृत बोल ऐकण्यासाठी येणार आहेत. पण अशा अस्वस्थ मनाने तू निरूपण कसं करणार? तेव्हा तुझं मन नसेल तर आपण निरूपण होणार. मी वारकऱ्यांना शब्द दिलाय, निरूपण होणार. खावीन ती पोर आत्ता एका म्हातारी संघ आहे. काय वो? इथं जवळच एक धर्मशाळा आहे, तिथं आहेत ते तिघ. वाह, बहुत खूब. हम बेहद खुश हुए आपसे. खावीन ही अंगठी तुम्ही आमच्यासाठी. ये तो कुछ भी नहीं. तुमच्या माहितीमुळे खरंच जर ती लड़की आम्हाला सापडली तो इससे बड़ा इनाम देंगे हम तुम्हें. जी लई उपकार होतील खावीन, लई उपकार होतील. कान्होपात्रा. उभ्या सभागृही सोशिते यातना, सगळ्यांना करीते क्षमा याचना. दासी या जगताची तू हिणवुनी, करीतो सभेत अवहेलना. द्रौपदीला पणास लावलं हे पाहून भीष्मादिकांनी धिक्कार असा उद्गार काढला. हे पाहून दुर्योधन, दुःशासन आणि कर्ण हे आनंदी झाले. सावळे, हे सावळे, हे घे कान्होपात्रेसाठी काढा करू. तुम्हीच करा, मी तर आणतीये ना. काय? अव तुम्ही फक्त द्या, मी पाजीन तिला. म्या काही सहाय्य करू का? कान्होपात्रा नको, तू स्वतःची काळजी घे आणि लवकर बरी हो. इसकी कोई जरूरत नहीं है. अब इसका ख्याल हमारे बादशाह रखेंगे. अखेर आमच्या तावडीत आलीसच कान्होपात्रा. तुम्ही इथं? तुम्ही भोली कहू या नादान, कान्होपात्रा आता तुला माझ्या स्वाधीन होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. कोई भी नहीं. पकड़ो इसे. नाही नाही नको. नको. क्यों क्यों व्यर्थ संघर्ष करून कशासाठी हा खूबसूरत देह झिजवतीयस? अजूनही वेळ गेलेली नाहीये. अपनी मर्जी से हमारी बाहों में चली आओ.